हॅलो गाईज, आज आपण आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आलेलो आहोत आणि बघू शकता की आज आपण जे आहोत आत्याच्या घरी आलेलो आहोत आणि डेकोरेशनची तयारी. आत्याच्या घरी गणपती येणार आहे, तर गणपती बाप्पा मोरया. आणि डेकोरेशनची तयारी करायसाठी आपण आता आलेलो आहोत आत्याच्या घरी. बघू शकता सर्वजण आम्ही सामान आणलेलं आहे थोडंसं. हे आमचं टेबल सजवलं आहे आम्ही, अजून ह्याच्यामध्ये डेकोरेशन करायचं बाकी आहे. आणि हा आमचा छोटा बच्चा आनव बघू शकता डेकोरेशनच्या गोष्टींनी खेळत आहे. आनव आज खूप जास्त मेहनत घेणार आहे डेकोरेशन करायसाठी. आणि ही आमची दिदी आनवसोबत खेळत आहे. आणि दाखवलेलं की ह्याच दिदीला आपण पोर्शे कार दिलेली, गिफ्ट केलेली, पण ती कार आता तिला इन्कम टॅक्स ड्युटीमध्ये अडकलेली आहे गाईस. आणि हा आपला दादा आहे जो की खूपच जास्त मेहनत घेत आहे जी की डेकोरेशन करायसाठी. आणि आत्याचं घर बघू शकता, ह्यावर्षी आत्याने बेलापूरवरनं कामोट्यामध्ये शिफ्ट झालेले आहे आणि त्यामुळे आत्याचं घर खूप मोठं आहे. आता ह्यावेळेस बघू शकता तुम्ही किती मोठं घर आहे. तर आम्ही ह्याच्यामध्ये नाचणार आहोत गाईस. आणि मागच्या वेळेस आम्हाला नाचायला जागा नव्हती, पण ह्यावेळेस खूप जागा आहे बघू शकता माझ्या पाठीमागे. आणि आता आपण करूया तयारी गणपती बाप्पाच्या आगमनाची आणि डेकोरेशनची. तर आम्ही थीम ठेवलेली आहे. थीम कसली आपली? तर आमची थीम आहे की इको फ्रेंडली असा गणपती बाप्पा दिसायला पाहिजे आपला. फ्लावर्स, फुलं वगैरे जे की आपले नॉर्मल असतात, म्हणजे सिम्पल ॲस्थेटिक्स बोलू शकतो आपण त्याला. आणि बघू शकता आत्याच्या नवीन घरी शिवाजी महाराजांचा नवीन फोटो पण आहे, किती मस्त. मी टाईल्स लावलेली आहे शिवाजी महाराजांची आणि हे खूपच छान छान फोटोज आहेत आत्याच्या नवीन घरी. आता दीदीला विचारूया, दीदी काय करते? दीदी सांग काय करतेस? तिने BGMI डाउनलोड केलेला आहे आणि BGMI खेळते ती. आज तिच्या फोनमध्ये तिने स्पेस खाली केली आणि स्पेशल BGMI खेळायसाठी तिने स्टोरेज बनवलं आहे. हा तिच्यासोबत नंतर आम्ही खेळणार आहोत गेम्स. आणि ही आमची आशू दीदी आहे, ती की वर्क फ्रॉम होम करत आहे. बघू शकता तुम्ही वर्क फ्रॉम होम कशी करते. हाय बोल दीदी. आणि हा आपला आनोळी आहे, आनोळी त्याच्याच धुंदीमध्ये आहे. बघू शकता. आनव गणपती बाप्पा, ए आनव गणपती बाप्पा मोरया. मोरया बोल. आनव ही माझंच येते. थँक्यू आनव. तर बघू शकता हे आपलं मोबाईलचं कवर जे काढून आम्ही आज गिम्बल यूज करत आहोत गाईज आपल्या ब्लॉगसाठी. आज जरा प्रोफेशनली ब्लॉग बनवणार आहोत आपण. तर गाईज गणपतीसाठी मी दाढी केलेली आहे गाईज, पण बघू शकता माझी मुशी नीट कापलेली नाही मी. तर आता वाढूया आपण तयारी करायला गणपती बाप्पाच्या डेकोरेशनची. तर बघू शकता वहिनी आलेल्या आहेत, डेकोरेशन करत आहेत. थांबा एक मिनटं. आनवचं डेकोरेशन करत आहेत आता वहिनी. आणि आनव बघू शकता. तर गाईज बघू शकता आपले जे लोक आहेत, म्हणजे आपले जे माणसं आहेत ते खूपच जास्त मेहनत घेत आहेत ते आपलं बनवायसाठी. हा गिम्बल जरा स्टेबल नाही राहते. ओके, तर गाईज आता बघू शकता की तुम्ही किती छान आमचं असं डेकोरेशन चालू झालेलं आहे माझ्या पाठीमागे. आणि आमचे जे पडदे वगैरे आणलेले आहेत ते आम्ही आता सेटल करायला बघतोय. हे बघू शकता तुम्ही, आम्ही एक नवीन कॉन्सेप्ट पाईप्स आम्ही हे बनवलं आहे, चौकण बनवलेलं आहे, म्हणजे त्याचं ट्रँगल बोलू शकता तुम्ही. आणि त्याच्यामध्ये आता आम्ही पडदे वगैरे लावणार आहोत. आणि बघू शकता दादाची आयडिया होती. दादा तुला कसं वाटतंय इकडे डेकोरेशन करताना? मस्त बघ फक्त मस्त. हे तू सांग काहीतरी 2 मिनटं. उद्या गणपती येणार आहेत आणि आज आम्ही डेकोरेशनसाठी आलो आहे. आणि पार्थने आता टाईम ह्याच्या डिवाईसमध्येच घालवलेला आहे. दादा येणार होता, दादा पण आला नाही, तर आम्ही सगळं काम करत. इथे जरा टेक्निकल प्रॉब्लेम झालेला आमच्या गिम्बलचा. तर बघू शकता आशू दीदी जी आहे ती किती मस्तपैकी सजावट करत आहे. आणि हे किती मस्त बनवलं आशू दीदीने. तर गाईज आता आपण टाइम लॅप्स चालू ठेवूया इकडे आणि त्याचं हे बनवूया.
तर गाईज बघू शकता आता रात्रीचे 12 वाजलेले आहेत आणि आत्ता जाऊन आमचं काही डेकोरेशन म्हणजे कम्प्लीट होत आलं आहे. फायनल टचअप डेकोरेशनचं बघू शकता. वहिनींनी आज खूप मेहनत घेतलेली आहे. सर्वात जास्त आम्ही ॲप्रिशिएट करू शकतो वहिनींनाच करतो, कारण का खूपच जास्त मेहनत घेतलेली आहे त्यांनी. आणि आशू दिदीनीही पण खूप जास्त मेहनत घेतलेली आहे, कारण का ती तिथं जॉब सोडून म्हणजे तिथं काम सोडून ती इथे डेकोरेशन करत होती आमच्यासाठी. आणि वन साईड तिने चालू ठेवलेलं तिथं वर्क फ्रॉम होम होतं, तुम्हाला मागच्याच व्हिडिओमध्ये दाखवलं मी तुम्हाला. आणि बघू शकता आमचं जे लास्ट डेकोरेशन आहे, जे आमचं डेकोरेशन झालेलं आहे ते बघू शकता किती चांगला आउटपुट मिळालेला आहे आमच्या मेहनतीला. बघू शकता किती सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे. आमचा आनव जो आहे तो पूर्ण डेकोरेशनमध्ये, आनव इकडे बघ, पूर्ण डेकोरेशनमध्ये जो आनव होता त्यांनी खूपच जास्त मस्ती केलेली आहे. खूपच जास्त मोटिवेट केलं त्यांनी मस्ती करून आणि आता तो दमला वाटतं. आनव जो आहे तो डान्स करून दाखवत होता सर्वांना, त्याच्यामुळे होती. आणि आमचा अक्षय दादा त्यांनी पण आज खूप मेहनत घेतलेली आहे. खूपच जास्त दीदीने पण खूप मेहनत घेतलेली आहे. आणि रात्रीचे शकतो थांबा 1 मिनटं, तुम्हाला मी घड्याळ दाखवतो. रात्रीचे 12 वाजलेले आहेत, बघू शकता 12 वाजून 4 मिनटं झालेले आहेत. आणि आमचा डेकोरेशन जो आहे तो फायनल टचअप लेवलला आलेला आहे. आता आम्हाला फक्त लाइटिंग बाकी आहे. लाइटिंगला गाईस 1 तास लावायची आहे. आणि काय करायचं आहे? लाइटिंगच लावायची फक्त. बाकीचं आमचं डेकोरेशन बघू शकता गाईस किती छान सुंदर वाटत आहे. अनवने खूपच चांगलं काम केलेलं आहे. एकदम 1 2 3 4 बोल बजरंग गणपती बाप्पा मंगलमूर्ती. अनव जो आहे तो अजूनही खूपच, ते रात्रीचे 12 वाजलेले आहेत आणि खूपच आम्ही दमलेलो आहोत. तरी अनव जो आहे तो त्याच्या ॲक्टिव्ह स्टेजमध्येच आहे, बघू शकता तुम्ही. तो आता पण खूप ॲक्टिव्ह आहे आणि तो खूपच ताकदवर आहे आता पण. म्हणजे त्याला आता जरी नाचायला सांगितलं तरी तो नाचेल, कारण का तो नाचत होता जस्ट. बघा आता गाणं लावल्यावरती अनव कसं नाचणार आहे. बघू शकता अनव किती सुंदर नाचत आहे आता. एवढा आम्ही दमलोय, 2 तास मेहनत 3 तास मेहनत केली तरी अनव काय थांबत नाहीये. हे बघा कॉपीराइट क्लेम आहे. तर गाईज बघू शकता खूपच सुंदर असं डेकोरेशन झालेलं आहे आपलं. आता गणपती बाप्पा जो आहे तो खूपच आमचा बाळ गणेश आहे. तुम्हाला तो नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला भेटेलच. तर बघू शकता किती सुंदर असं डेकोरेशन वाटत आहे आपला. आणि जी आपली आज व्हिडिओ आहे म्हणजे आम्ही जे डेकोरेशन केलं आहे त्याचा आम्ही टाईमलॅप्स काढलेला आहे. 2 तासाची टाईमलॅप्स फक्त 2 मिनटात आमच्या फोनमध्ये काढलेली आहे. तोही आम्हाला दाखवू आम्ही नंतर त्याला. आणि बघू शकता की डान्स करतो. आणि अनव बघतो अजूनही तो खूप ताकदवर आहे. अजूनही तो खूप जोशमध्ये आहे, बघू शकता. त्याचा असं गणेश भक्त आहे अनव. त्याचा असं उत्साह बघू शकता तुम्ही, किती जास्त उत्साहित आहे तो. उद्या बाप्पा येणार आहेत आपले आणि खूपच जास्त उत्साहित आहे अनव. गाईस बघू शकता आपला जो डेकोरेशन आहे तो फायनली कंप्लीट झालेला आहे. रात्रीचे 2 वाजलेले आहेत, बघू शकता तुम्ही. रात्रीचे 2 वाजलेले आहेत सध्या. आणि आता आपला डेकोरेशन रात्रीचे 2 वाजलेले आहेत, बघू शकता. 2 वाजून 2 मिनटं झालेले आहेत. आणि आपला जो डेकोरेशन आहे तो फायनली कंप्लीट झालेला आहे. किती चांगला आउटपुट भेटलेला आहे. आणि आमची दीदी उभी आहे इकडे आणि आमचे जिजू आलेले आहेत इकडे, बघू शकता तुम्ही. आणि अनवची अजूनही मस्ती चालू आहे, जसं तर तसंच आहे अनु. अजून पण तो दमलेला नाही आहे मस्ती करून. अनव इकडे बघ, हाय कर, हाय. तर गाईस बघू शकता खूपच चांगलं असं वाटत आहे डेकोरेशन आपलं. दाखवतो एकदा. हा आमचा पूर्ण डेकोरेशन आहे. A to Z आम्ही बनवलेलं आहे, काहीच रेडीमेड मागवलेलं नाही. आम्ही खूपच मेहनत घेतलेली आहे हे बनवायसाठी.